आणि फायनल तो गाव तुम्हाला दाखवतो गाईज, ज्याच्यासाठी मी 15 एड दिले तो गावत बघा किती 11ला 41%. तू आता नाही शाळा शिकलास तरी जमून कॅन्सल 12 यंदा कॅन्सल पुढच्या वर्षी करा. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आज नाही का काय करावं का काही समजा नाही मला बरं का. म्हणजे विषय असा झाला आहे, तुम्हाला सगळा विषय सांगतो की तुम्हालाच माहिती असेल ना, आपलं 11वीचं ॲडमिशन नगरला होतं आणि मग आपल्याला तिथून 12वीसाठी काढायचं होतं. त्यासाठी नगरला मी 25 येडे घातले असते, 25 तरी अजून आमचा दाखलाच नाही आला. आणि फायनली मागं गेलो तर आम्ही अर्ज ते दिला आणि आज दाखला येणार आहे. मी औरंगाबादला गेलो, नगरला गेलो, इकडे गेलो, आष्टीला गेलो, येडे घातले, तेव्हा आज आम्हाला दाखला भेटतो गाईस. मग आज आपल्याला नगरला जायची, आधी दाखला आणायची, नंतर ॲडमिशन घ्यायसाठी आष्टीला जायची. त्यासाठी आता आपण आधी आता इथून निघावं लागेल. आता कधी निघत होत काही सांगता येत नाही गाईस, तसं बघूत का निघतं. तर मी आज सध्या गोठ्यावर आलतो आणि आज मला 7 वाजल्यात गोठ्यावच. हे बघा जाडून ते घ्यायला. हे बघा आता फायनली सगळं झालं बरं का. हे बघा आणि गाईज गोठ्यात इतका राडा होता, मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो की किती राडा होता ते तुम्ही बघा. बघितला गाईज राडा, इतका राडा होता, सगळा काढून झालाय. आणि आता गुरण ती सगळे बांधले तर हे बघा कसे बसले तर तिथे दे शिळी दे आणि ती मधली वगैरे तिथे. आता का फायनली गाईज सगळं झालं ना आपलं, पंडे इथं बसलेलं आहे. आता आपण घरी जाऊ आणि मग काही थोडाफार काही नाश्ता करतो आणि मग आपण नगरला जायला म्हणजे जाऊ तर नगर असं म्हणतोय मी. चला तर फायनली मित्रांनो आता आलो बरं का घरी. आणि घरी आता 6 वाजले असते ना. तो म्हणता तो निसतो काही इथून जाताना दाखलं, डायरेक्ट घरी आलं दाखलं. कारण की तिथं गेल्यावर काही आता कॉलेजमध्ये काय दाखवणार आहे, त्याच्यामुळे फक्त कॉलेज तुम्हाला नाव दाखवलं काय कॉलेजचं नाव आहे ते. पण फायनली गाईज आपलं जे काम होतं का 15 एड जरी असेल ना, 15 एड नंतर आज ते कम्प्लीट झाले. ती म्हणजे आपल्याला दाखला आणायचा होता, TC आणायचा होता. तो बघितला का इतकं भारी वाटतं, इतकं असं काय करावं असं वाटतंय. तुम्हाला बघायची का, तुम्हाला फक्त माझी बघायची का मम्मी, तुला कसं वाटतंय दाखला भेटलं? मला दुःख ना आले तुझ्या दाखली. काय झालं मी तर म्हणते गाईज मम्मी स्वयंपाक करीत होती बरं का. फक्त कॉलेजचं नाव घेतलं का बघा, जगा देवाला तिथं मांडलंय आणि कॉलेजचं नाव घेतलं की इतकी भेटली. कारण की घरची सुद्धा अशी वैत का तिथं लय काय उगाच केलं तसं आधी 15 एड दिली. 15 एड कोणाची होते का तुम्हाला? तो कागद दाखवू का? एका कागदा पायी 15 एड दिली. कुठं औरंगाबादला सुद्धा गेलतो गाईस. बघा तू आता नाही शाळा शिकलास तरी जमून बघा, शाळा सोडून द्यायची आधीच येतात. तर गाईज मार्कशीट 11वीचं ही एक म्या काय केलं, एका येड्याला जाऊन आणलं बरं का. बघा किती 11ला 41%. आणि 10वीला 86-87% होते, 11ला 41. आणि 12वीला काय मग 35 होती गाईज. आणि फायनल तो गाव तुम्हाला दाखवतो गाईज, ज्याच्यासाठी मी 15 एड दिले तो गावत. हे बघा हे आशीर्वाद भो. बघितलं गाईज, याच्यावर काय असतं की नाही मला नाही माहिती. म्हणजे काय असं पर्सनल दाखवायचं नसते काही, मी सगळं दाखवून दिलं. मला काय आता काय काही राहिले सही आणायला लावली होती. दुसरा कागद होता काहीच, त्याच्यावर इथं मै सही आणायची होती आणि इथं नंबर टाकायचा. मला वाटलं की याच्यावर पण बघा ना गाई किती भारी कागद दिसतोय. ह्या कागदा पायी मी 15 एड 15 आणि आताची पुढचा रेट काढलाय. आणि आता मग मार्च महिन्याच्या ते मार्च म्हणते सॉरी गाईज मे महिन्याची एंडिंगला ॲडमिशन होत असते तर, आणि जूनमध्ये कॉलेज सुरू होत असतात ना गाईज. ही ऑगस्ट महिना आहे, ही ऑगस्टची एंडिंगची 20 तारीख असेल. मग डायरेक्ट पेपरला विचार करा गाईज, ऑगस्ट महिना चालू आहे आणि मग दाखला घरी बघा घरात. आणि मग आमचं ऍडमिशन कधी जावाई ऍडमिशन कधी होणार आमचं? मी तर म्हणते एखाद्या सरांचा जावाई. 6 महिने संपले, आता राहिले हे 4 महिने, मोरचे 2 महिने. जाऊ दे आता काय घ्यायचे एवढ्या 2 महिन्यासाठी. होई तेवढ्या 2 महिन्यात जर पास होत असलो तर
खायला घ्यायचंय जाऊन दे बाबा मोकर सदा 10,000 टाकशील पण तेवढं ड्रेस कर काय म्हणून कर खाला हो माझ्या दिनाच नाही ड्रेस लागत नाही का कॉलेजमध्ये चांगल्यावर तेव्हा त्या काहीच आता. आणि अजून एक गोष्ट सांगू का, सकाळी जाताना आज मला मम्मीने पैसे आणून दिले गाडी पेट्रोल सुद्धा. म्हणजे जाऊन येऊन 208 रुपये एसटीने तिकीट होतं, पण आम्ही मोटरसायकल गेलो. मग पेट्रोल टाकणं आपली बाग एक नाही, रुपया सुद्धा दिला नाही. बघा हिवच म्हणला तो जेवणा गाव कसा उघडा हिंडतोय. काय हा बघा म्हणलं होतं मी तर ऑनलाईन पैसे मारले आज मी. हे बघा किती त्यानं मागितलं मारलं होतं मला म्हणलं 5 रुपये तर म्हणलं जर मारले त्याला इथं काहीच मग 50 रुपये मागितले तेवढ्याच तरी पेट्रोल नका. मग काय 100 मागितलं काय 100 दिली मी काहीच ते 100 खायला होते चलनला मग ते मला अजून मागितलं अजून पटले मला मागितलं म्हणलं होतं 50 मार्क म्हणलं मागतो तुम्हाला घरी काय म्हणलं तर अकाउंटला 50 आहे का तो मागितले का तर काही जाऊ दे बाबा हिसाब कुठं त्याच्या जमवलं बसून जाईल का? नादाला लागत ओम चल जेवायला मग तू आपला. मागितले दिले असते ना. तू म्हणला 50 आहे तर मग 50 तर मग 50. तू घरातून निशिंग काही जाऊन दे घरातून घरातून त्याच्या ठुलीत मला जेवण होतं का सकाळी आता त्याला तुला सकाळी सांगितलं. एक चपाती खाल्ली तर का गाईस किती 7 वाजता मग आता ऍडमिशन घेतलं का नाही कुठं हक आता काय जायची मग हे बघ ना आता उद्या जायचं का मग उद्या उद्या आता उद्या म्हणलं होता उद्या रट्टे खाणार तुम्हाला उद्या उद्या शेवटची तारीख आहे तसलं मला काय माहित नाही हा उद्या मी जाणार मग आपला घेऊन येणार आहे उद्याची शेवटची तारीख आहे आम्ही- कॅन्सल 12 यंदा कॅन्सल पुढच्या वर्षी करा 12 काय पाहिजे मम्मी तुला च्या म्हण ना मग. काहीच बोलू शकत नाही काहीच मी काहीच बोलू शकत नाही आता पुढं काहीच बोलूच नको बाबा काही. म्हणून जेवायचं नाही तर बाकी काय. जाऊ दे हे ठेवून देतो पिशवी. तर गाईस आता फायनल मी जेवण करतो. सकाळी केव्हा 7 वाजता केलं त्याच्यावर जेवायचं आता म्हणलं जेवतोय म्हणून संध्याकाळी 7 वाजता म्हणजे 12 तास झाले. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गाईस. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईस.